नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या उभयतांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलवर आज आपण भेटत आहोत डॉक्टर वृषाली भोसले यांना. नमस्कार वृषाली. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर वृषालीताई या डेक्कन कॉलेजमध्ये असतात आणि अपरिचित साहित्य ही त्यांची खासियत आहे. पण ती जाणून घेण्यापूर्वी आपण थोडंसं वृषालीताईंकडून जाणून घेऊया की त्या मुळात सध्या काय करतात किंवा त्यांनी त्या इकडे कशा वळल्या काय. तर वृषालीताई तुमची थोडक्यात ओळख करून देता. सर्वप्रथम मी प्रसाद प्रकाशनाच्या संचालिका उमाताई बोडस यांचं मनापासून आभार मानते की तुम्ही मला संधी दिली इथे येण्याबद्दल. मी वृषाली भोसले. मी मूळची साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेरची. माझे 12वीपर्यंतचे शिक्षण अंमळनेरलाच झाले. अच्छा. आणि तिथे संस्कृत नसल्यामुळे मी ग्रॅज्युएशन करायला माझा आजोळ आहे अमरावती. तिथे मी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये 2001ला प्रवेश घेतला. आणि मग तिथे BA पूर्ण केल्यावर मी 2004ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA करायला आली. आणि 2006ला मग मी PhDसाठी डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांच्याकडे PhD करायला सुरुवात केली. आणि 2009ला माझं कवींद्र परमानंदकृत शिवभारतम. कवींद्र परमानंद हे शिवाजी महाराजांना समकालीन होते. त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्याचं मी चिकित्सक अध्ययन केलं आहे. तर डॉक्टर राजश्री मोहाडीकर ह्या मला गाईड म्हणून तिथे लाभल्या. आणि PhD करताना मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रिसर्च स्टुडंट फेलोशिप होती. आणि त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च म्हणून न्यू दिल्लीची संस्था आहे, त्यांनी मला पूर्ण फेलोशिप दिली PhDसाठी. आणि 2009ला माझी PhD कंप्लीट झाल्यावर मग मी 2010ला डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागात कार्यरत झाले सहाय्यक प्राध्यापक म्हणून. आणि गेली 14 वर्ष झाले मी डेक्कन कॉलेजला संस्कृत विभागात शिकवते आणि कोशाचं काम करते. फारच छान, फारच छान. मुळात कोशशास्त्र हा विषय तसा आहे की त्याच्यामुळे तुमच्या हाताखालून समोरून अनेक ग्रंथ जात असतील. नक्कीच. आणि तसं पाहायला गेलं तर माझं बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या कुटुंबात संस्कृतचं काही वातावरण नव्हतं. त्यामुळे मला जे गुरुजन मिळाले, मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत अमरावतीला, तिथे डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, प्राध्यापक दिवाकर मोहंती, ते आता पुणे विद्यापीठात आहेत. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर कांचन मांडे, राजश्री मोहाडीकर, निर्मला कुलकर्णी, मुग्धा जोशी ह्या सगळ्यांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं. अनघा जोशी, देवकर सर. आणि आत्ता मी जिथे कार्यरत आहे संस्कृत विभागात, तिथले आमचे HOD राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक प्रसाद जोशी यांचं तर कायमच मार्गदर्शन आम्हाला राहतं. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथपर्यंतचा माझा प्रवास हा सुरू आहे. आपण या प्रसाद जोशी सरांना आपण या चॅनेलमध्ये आपण सगळे वाचक त्यांना भेटलेलो आहोत. हो, नक्कीच. तर मग हे सगळं करताना तुमचा अपरिचित साहित्याशी संबंध यायला लागला. हो, म्हणजे आम्ही कोशाचं काम करताना रोज जी स्लिप असते त्याचा प्रत्येकाचा संदर्भ वेगळा असतो. प्रत्येक पुस्तक ग्रंथ वेगळा आमचा हाताळला जातो. तर एक असं लक्षात आलं की जर संस्कृत असं म्हटलं, सर्वसामान्यां सगळं असा विषय निघाला संस्कृत, तर झरकन सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो कालिदास, भवभूती, दंडी, स्तोत्रकाव्य, पुराणं, महाकाव्य. हे झालं संस्कृतमधलं ललित वाङ्मय. हे ललित वाङ्मय तर संस्कृतमधलं खूप उत्तम आहे, त्यात वादच नाही. पण संस्कृत म्हणजे फक्त ललित वाङ्मय का, हा समज आपल्याला दूर करायला हवा. बरोबर. कारण संस्कृतमध्ये शास्त्र, ज्याला आपण आता सायन्स म्हणतो, त्या शास्त्रावर आधारित प्रत्येक शाखेचे खूप जुने मूळ ग्रंथ प्राचीन काळी ऋषींनी पूर्वजांनी आपल्या लिहून ठेवलेले. बरोबर आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. अगदी खरे आहे. म्हणजे मी गेली 14 वर्ष झाले कोशात काम करते, तर आम्ही तिथे 1500 बुक्स आमच्या कॉर्पसला घेतलेले. आणि त्या 1500 बुक्सचे आम्ही विभाजन केलेले की काही वैदिक साहित्य, आर्षकाव्य, पुराणं, दर्शन, धर्मशास्त्र, व्याकरण, तंत्रवाङ्मय, अभिजात साहित्य, या बुद्ध आणि जैन साहित्य हे याचा एक भाग. त्यांच्यानंतर तंत्रविज्ञान. तर तंत्रविज्ञानात काय येतं, स्थापत्य, गणित, ज्योतिर्विज्ञान, ज्योतिष, आयुर्वेद, कृषी
हे त्याच्यात येतं. आणि मग बाकी इतर ग्रंथ म्हणजेच कोणते संगीत, क्रीडा, पुराभिलेख, कोश, संग्रहित काही पुस्तकं, हे सगळं त्याच्यात येतं. तर त्याच्यात लक्षात आलं की तंत्रवाङ्मय म्हणजे काय, तर मायनर सायन्सेस हा एक भाग आहे की त्याच्यात बरेच असे म्हणजे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत की जे खेळावर आधारित आहे, ॲग्रिकल्चरवर आधारित आहे, व्हेटरनरी सायन्सवर आधारित आहे, पशुवैद्यकीय याच्यावर. तर त्यातनं मला असं लक्षात आलं वाचताना की बरेच असे पुस्तके ते दुर्लक्षित आहे आणि ते खूप उपयोगी आहे. बरोबर आहे. तर अशा पुस्तकांचा आपण अभ्यास करायला हवा. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. तर मग मी ती लिस्ट म्हणजे काढली की त्याच्यात कोणते कोणते पुस्तकं येऊ शकतात. तर अश्वशास्त्रावर खूप पुस्तकं आहे, हत्तींवर आहे, मातंग लीला सारखे पुस्तकं, खेळावर आहे, गंजिफा खेलनम, चतुरंग दीपिका, असे ते बरेच ग्रंथ त्याच्यात येतात. अच्छा अच्छा, म्हणजे हे खूपच वेगळे वेगळे विषय आहे. पण यातलं वेगळं पण असं का, म्हणजे त्या काळात आता हत्ती घोडे यांच्यावरती पुस्तकं असणं ही थोडी स्वाभाविक गोष्ट वाटते मला, कारण औद्योगिकरणानंतर आपल्याकडे यांत्रिक वाहनं वगैरे सुरू झाली, पण त्याच्यापूर्वी प्रवासाचं साधन म्हणजे घोडे, हत्ती हेच सगळं होतं. त्यामुळे त्याच्यावरती विशेष ग्रंथ असणार. पण तरी या ग्रंथांमध्ये त्याच्यात काय वेगळेपण आहे, किंवा आताच्या काळात ते वेगळं आहे असं आपण म्हणू शकतो? हां, तर असं म्हणता येईल की जसं मी म्हटलं की तंत्रविज्ञान शाखा, मायनर सायन्सेस, तर त्याच्यात जे येतं गणित, स्थापत्य वगैरे, तर ह्या सगळ्या शास्त्रांचं मूळ, आत्ताच्या ह्या शास्त्रांचं सगळं मूळ तुम्हाला संस्कृतात मिळेल. तर तुम्ही म्हणाल की मूळ म्हणजे मूळ म्हणजे काय, असं म्हणजे सगळ्यांना वाटेल. तर मूळ म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी असाल तर तुम्ही आयुर्वेदाला तुम्हाला ठराविक पोर्शन असतो, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह, याचा तुम्ही तेवढाच अभ्यास करता. पण तसं नाही आहे. ऋग्वेदात आयुर्वेदाची जी शाखा आहे त्याच्यात अजून खूप पुस्तकं आहे रोगनिदानावर. माधव निदान झालं, सुश्रुत झालं, भावप्रकाश झालं, भेल संहिता झालं, सिद्ध योग झालं. ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये पण आयुर्वेदाविषयी सांगितलेलं आहे. आणि नुसतेच आयुर्वेदाची पुस्तकं असं आहे असं मी म्हणणार नाही. तुम्ही संस्कृत साहित्यात सुद्धा तुम्हाला आयुर्वेदाचे उल्लेख सापडतील. तर त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कालिदासाचं शाकुंतल नाटक आहे. तर त्यात एक प्रसंग आहे. शकुंतला म्हणते की त्या आश्रमातलं जे हरिण आहे त्या पाडसाला पायाला काहीतरी जखम झाली, तर ती म्हणते की मी इंगुदी तेल याला लावते, तर त्या इंगुदी तेलाने त्याला जरा आराम मिळेल. म्हणजे काय, तर हे इंगुदी तेल काय आहे, हे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी एक हेच ना, इंगुदी तेल काय आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय, हे किती काळापासून वापरलं गेलं, ह्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला जर म्युझिकमध्ये करायचं आहे काही तर संगीत रत्नाकर आहे. तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर वृक्ष आयुर्वेद आहे, उपवन विनोद आहे. तुम्हाला डान्समध्ये याच्यात असेल तर भरताचं नाट्यशास्त्र आहे. बरोबर. वृक्ष आयुर्वेद वगैरे तर माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मी डेक्कन कॉलेजला आहे कामाला आणि तिथेच मला क्वार्टर मिळालं आहे. ते डेक्कन कॉलेज ही 200 वर्ष जुनं आहे आणि मी ज्या घरात राहते ते 150 वर्षापूर्वीचं आहे. तर आजूबाजूला सगळे वडाचे, जांभळाचे, आंब्याचे झाड आहे. तर मी तिथे नुकतीच जेव्हा राहायला आली 14 वर्षापूर्वी, तर मोठं जांभळाचं झाड होतं आणि काही दिवसांनी ते सुकून गेलं. कोणीतरी त्याच्या खाली जाळ लावला. तर मग मला तिथले आजूबाजूचे सांगायचे की बाई याला खूप छान जांभळं यायची मोठी मोठी, असं तसं. आणि तेव्हा मी नेमकं वृक्ष आयुर्वेद वाचत होती. तर मला तर त्याच्यात जे सांगितलं होतं ते मी केलं. की त्याच्यात सांगितलं होतं की गाईचं शेण, गोमूत्र, वाटीभर गूळ आणि वाटीभर चणा डाळीचं पीठ, याचं पाणी तुम्ही त्या झाडाला टाका आणि गाईच्या शेणाचा लेप करा. असं मी त्या झाडाला वर्षभर केलं. तर आता ते झाड इतकं छान फुललं आहे आणि त्याला फळं पण यायला लागली. फारच छान. म्हणजे हा प्रत्यक्ष अनुभव इथे तुम्ही त्या झाडाचा वृक्ष आयुर्वेद या ग्रंथाचा इथे आपण घेतला असंच म्हणायला पाहिजे. तेच की माझं तेच म्हणणं आहे की हे जुने ग्रंथ आहे पण तुम्ही त्याचं करून पहा, प्रॅक्टिकल स्वतः अनुभव घ्या, तुम्हाला नक्कीच चांगला त्याच्यातनं शिकायला मिळेल. आता आपला अधिक महिना सुरू आहे, सगळीकडे अनारस्यांचं वाण लावलं जातं. तर मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं हे काय आत्ताचंच आहे म्हणजे अनारसे काय किंवा गोड पदार्थ. तर तसं नाही. 12व्या शतकामध्ये रघुनाथ सुरीने भोजन कुतूहलामध्ये अनारसेची पाककृती लिहून ठेवलेली आहे. आणि नुसते अनारसेच नाही, असे 30 ते 35 गोड पदार्थांची त्याने यादी दिलेली आहे. त्यांनी तर खूप छान काम केलेलं आहे. आणि नुसते गोडच नाही, सामिष पदार्थांविषयी पण म्हणजे नॉनव्हेज विषयी पण त्यांनी खूप सांगितलेलं आहे.
म्हणजे फारच आत्ताचे छान. आपले जे विद्यार्थी आहे की बाहेर जातात, परदेशात जातात, युकेत जातात, हॉटेल मॅनेजमेंट करतात. माझं त्या सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही आपला पहिले मानसोल्लास वाचा, भोजन कुतूहल वाचा, भावप्रकाश वाचा. त्याच्यात तुम्हाला विथ रेसिपी पदार्थ सापडेल आणि तो पदार्थ आत्ताचा पदार्थ त्याच्यात काय तुम्हाला साम्य आढळतंय, त्यातनं काय नवीन करू शकताय. तुमच्या नावावर पेटंट निघेल ना नवीन पदार्थाचं. तुम्ही बाहेर जाऊन ते जगाला द्या. आपलं समृद्ध जे संस्कृतचं ज्ञान भांडार आहे ते बाहेर कळवा सगळ्यांना. अगदी अगदी प्रश्न तर हेच हे खरंच होऊ शकतं, पण ते करायला पाहिजे. महाभारतात सुद्धा श्रीखंडाचा उल्लेख आहे की भीमाने श्रीखंड बनवलं हो. आणि त्यात त्याने फळं टाकले. म्हणजे आत्ताचं जे फ्रूटखंड आहे आपलं ते शिकरणी ह्या नावाने महाभारतात आलेलं आहे. तर असे सगळे रसाला म्हणायचं असतात ना त्याला, रसाला म्हणायचं असतात ना त्याला. मला वाटतं चक्का, मध आणि वंशलोचन चिवडा असं एकत्र करून तो पदार्थ होत. त्याच्यात वेगवेगळ्या रेसिपी सांगितल्या मॅडम. म्हणजे श्रीखंडाच्या सुद्धा सोमनाथ नाही आणि रघुनाथ सुरीने श्रीखंडाच्या. मी खानदेशातली, तिथे पुरणाचे मांडे खूप प्रसिद्ध आहे. त्या मांड्यांचा सुद्धा तिथे उल्लेख आहे त्या भोजन कुतूहलामध्ये. मला इतकं विशेष आणि छान वाटलं की याच्यावरती सूर्यशास्त्र म्हणून पुस्तक प्रकाशित केलं आहे. हो हो, छान आहे ते पुस्तक आहे. तर तेच की हे आपल्या सगळ्या नवीन पुढे पिढीला ते माहिती असायला हवं. आयुर्वेदात आता विषपला नावाची देवतांची घोडी होती, तिला एकदा युद्धात तिची मांडी तुटली. तर ऋग्वेदातले जे अश्विन सुक्त आहे, तर अश्विन हे वैद्यच होते. तर त्यांनी त्या काळी तिला लोखंडाची मांडी लावली असा उल्लेख वेदात येतो. तर म्हणजे मग आत्ता आपल्याला काय हाताला पायाला फ्रॅक्चर झालं तर आपण ऑर्थोपेडिककडे जातो. ते काय करतात, स्टीलचा रॉड टाकतात. हे एक सगळी तीच म्हणजे तेच तंत्रज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे आहे. ज्याला म्हणतात ते आपल्याकडे होते म्हणजे पूर्वी. हे सगळे रेफरन्स आपल्याला मिळतात, फक्त आपण ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मी म्हणते की ते आपली जबाबदारी आहे की नवीन पिढीला ते की पोहोचवलं पाहिजे. म्हणजे सायन्स म्हणजे सायन्सच. तुम्ही लिटरेचरकडे त्याच्यात काही मिळणार नाही असं नाही. तुम्हाला संस्कृत लिटरेचरमध्ये प्रत्येक सायन्सवर मूळ ग्रंथ तुम्हाला नक्कीच मिळेल. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. तर हे असं या वेगवेगळ्या विषयांवरील आपण आता उदाहरणं बघितली. पण आता याच्यामध्ये अजून मला काही विचारायचं होतं की आपल्याकडे तंत्र वाङ्मय किंवा तांत्रिक वाङ्मय असं जे होतं ते मगाशी तुम्ही थोडंसं सांगितलं, पण त्याच्यावरती आपल्याला अजून काही बोलता येईल का? हो हो, बोलता येईल ना. तंत्रवाङ्मय हे खूप तसं पाहायला गेलं तर मोठं आहे आणि तसं पाहायला गेलं तर छोटं आहे, कारण त्याच्यावर फार कमी रिसर्च झालेला आहे. अनपब्लिश मॅन्युस्क्रिप्ट खूप आहेत, त्याच्यावर काम झालं पाहिजे. तर संस्कृतात एकूण 62 विद्याशाखा आहेत आणि 2000 संस्कृतचे ग्रंथ आहेत. काही टीकाग्रंथ आहेत, काही उपग्रंथ आहेत. हे सगळ्यात वेगवेगळ्या विषयांवर ते आधारलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण घेऊया व्हेटरनरी सायन्स, पशुवैद्यक. तर त्याच्यात पशुवैद्यकामध्ये सांगितलं आहे की पशूंचा आहार कसा असावा, त्यांचा आजारपण, त्याच्यावर उपचार कसे असावे याविषयी त्याच्यात दिलेलं आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की पशुवैद्यकीयमध्ये जे ग्रंथ येतात ते म्हणजे अश्ववैद्यक, अश्वचिकित्सा, अश्वशास्त्र, शालिहोत्र हे घोड्यांवर आलेले पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना बरं कसं करायचं असं सांगितलं आहे का, त्यांची सगळी माहिती किंवा म्हणजे कशा प्रकारचं त्याच्यामध्ये नाही, त्याच्यात सगळ्या प्रकारचं त्यांनी ताई सांगितलेलं आहे की त्यांचा आहार कसा असावा आणि त्यांची परीक्षण सांगितले, कोणत्या प्रजातीचा घोडा चांगला असतो, कसा घोड्याला काय खायला दिलं पाहिजे, आजारपणावर त्याचे उपचार काय केले पाहिजे. हत्तींचं सुद्धा मातंग लीला ग्रंथामध्ये त्यांनी तसंच सांगितलं. सखोल त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास तो त्या ग्रंथातून दिसतो. आता तुम्ही जर अश्ववैद्यक आणि अश्वचिकित्सा घेतला, हा 6व्या शतकातला जयदेव नकुल या दोघांनी मिळून तो लिहिलेला आहे. त्याच्यात पूर्ण अश्वचिकित्सा सांगितलेली आहे. पण त्याही अगोदर 6व्या शतकातच, पण अगोदर सगळ्यात पहिले अश्वचिकित्सेवर ग्रंथ झाला तो शालिहोत्र ऋषींनी तो लिहिला. आणि तो सर्वात पहिला अश्वचिकित्सेचा ग्रंथ असल्यामुळे त्याच्यानंतर जेवढे पशुचिकित्सा म्हणजे वर पुस्तकं झाली किंवा शास्त्र निघालं तर त्याला नावच शालिहोत्र शास्त्र देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे अश्वचिकित्सक झाले त्या अश्वचिकित्साला शालिहोत्री म्हणण्यात आलं. एवढं त्या ग्रंथाचं महत्त्व आहे. वर्तमानातही अश्वचिकित्सेमध्ये शालिहोत्राचा उल्लेख करण्यात येतो.
आणि त्या शालिहोत्र ग्रंथामध्ये शालिहोत्र ऋषींनी 48 प्रकारच्या घोड्यांचे वर्णन सांगितले. बापरे, म्हणजे एवढ्या भराटीत तुम्ही हां, आणि घोड्यांच्या केसांच्या आवर्तनावरून त्यांचे प्रकार ठरवत असत, वर्गीकरण करत असत. ओके. आणि कोणता घोडा म्हणजे कोणत्या घोड्याचा चेहरा लांब आहे, कान छोटे आहेत, ज्याची जीभ आणि ओठ लाल आहेत, झुपकेदार शेपटी आहे, तो उत्तम प्रतीचा घोडा. अच्छा. हां, आणि त्याची सगळ्यात महत्त्वाचा घोड्याचा गुण सांगितला त्यांनी गतिमानता, वेगवानता. बर. आणि जरी तो घोडा उच्च प्रतीचा जाती प्रजातीतला असेल पण त्याच्याजवळ जर गतिमानता नसेल तर त्या घोड्याचं काहीच महत्त्व राहत नाही, हे शालिहोत्र ऋषींनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. बरोबर. आणि त्यांनी अजून सांगितले की तुषार, तेजस, धूमकेतू आणि ताडच हे 4 नावं दिली त्यांनी त्या घोड्यांच्या प्रकाराला, की ज्याच्या गतिमानतेवरून. आणि अजून त्यांनी बरंच सांगितले त्यांच्या घोड्यांच्या शरीराचा पूर्ण अभ्यास त्याच्यात दिसून येतो. त्याच्यात त्यांनी सांगितले की 12,000 रक्तवाहिन्या असतात घोड्यांच्या शरीरामध्ये. बर. आणि घोड्यांचं आयुर्मान हे 32 वर्ष असतं असं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. बर बर. हे झाले 6व्या शतकातले अश्वचिकित्सेचे. त्याच्यानंतर 10व्या शतकात हेमसुरींनी एक ग्रंथ लिहिला आहे अश्वशास्त्र म्हणून. तर त्याच्यात थोडं साहित्यिक वर्णन येतं. आणि प्राचीन काळापर्यंत मध्ययुगीन काळा म्हणजे घोड्यांना तसंही खूप महत्त्व होतं, घोडे आणि हत्ती, तर त्याचं त्यात वर्णन आलेलं आहे. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर पुढे हस्तायुर्वेद हा ग्रंथ येतो. हो हो, ह्याच्याबद्दल मी ऐकलेलं आहे, पण थोडीशी अजून माहिती सांगा ना. हा 10व्या शतकातला आहे. पालकाप्य मुनींनी हा लिहिलेला आहे हस्तायुर्वेद. त्याच्या नावातच आपल्याला दिसून येतं की हत्तींच्या चिकित्सेविषयी, वैद्यकीय चिकित्सेवर तो आधारलेला आहे. आणि हत्तीची रोजची दिनचर्या आणि त्यांची एकूणच शरीराची किंवा तब्येतीची काळजी कशी घेण्यात यावी हे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पालकाप्य मुलींचा हा ग्रंथ आहे. आणि त्यांनी हा एकच ग्रंथ नाही लिहिला, त्यांनी म्हणजे हत्तींवर गजशास्त्र, गजलक्षण, गजपरीक्षा असे बरेच ग्रंथ त्यांनी हत्तींवर लिहिलेले दिसून येतात. त्याच्यानंतर 11व्या शतकात नीलकंठाने मातंग लीला म्हणून एक ग्रंथ लिहिला हत्तीवरच. म्हणजे हा हिंदूंच्या हस्तविद्येची आपल्याला ओळख करून देतो असं म्हटलं तरी चालेल. तो हत्तींवरचा सर्वोत्तम ग्रंथ म्हणून मानला गेलेला आहे आतापर्यंत. त्याच्यात 12 अध्याय आहेत आणि 263 श्लोकामध्ये तो विभागला गेलेला आहे. आणि म्हणजे तो ग्रंथ जेव्हा आपण वाचतो मातंग लीला तेव्हा लक्षात येतं की आपल्या प्राचीन संस्कृत विद्वानांना गजशास्त्राविषयी किती सखोल ज्ञान होतं हे त्यातनं आपल्याला कळतं. ते लक्षात येतं. इतकं म्हणजे सूक्ष्म बारकाईने ते केलेलं आहे. बरोबर. म्हणजे तत्कालीन परिस्थिती ही कारणीभूत असेल ज्या अर्थी हत्ती आणि घोड्यांवर इतके ग्रंथ लिहिले गेले. कारण कौटिल्य अर्थशास्त्र हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे. त्याच्यातसुद्धा गजपरीक्षा, अश्वपरीक्षा, अश्वचिकित्सा, चिकित्सा याच्यावर स्वतंत्र लिहिला गेलेला आहे. बरोबर. आणि वैशाली जे नगर होतं जिथे अशोक तिथे स्तंभ आहे, त्या स्तंभावर लिहिलंय की जसं मानवी चिकित्सालय आहे तसं पशु चिकित्सालयाचा पण त्याच्यावर उल्लेख आहे. अच्छा. अरे वा. म्हणजे त्याच्यावरून हे लक्षात येतं की तत्कालीन परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. जशी आपल्याला गरज लागली मानवाला तसा तो शोध रिसर्च करत गेला आणि त्यानुसार आपल्यासमोर त्या शोध येत गेले आणि गरज आपली भागत गेली. तर त्या काळी राजे लोकांना हत्ती, घोडे, कोणाकडे किती घोडदळे, पायदळे त्याच्यावरून त्यांचं सगळं संपत्ती आणि मालमत्ता ठरत होता. आणि येण्या जाण्याचं साधनही घोडा खूप महत्त्वाचा होता. नुसतं राजे नसून सरदार आणि त्याच्या खालच्या लोकांकडेही घोड्याला खूप महत्त्व होतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारं चिकित्सक असणं, त्याच्यावर ग्रंथ लिहिल्या जाणं हे स्वाभाविकच होतं. म्हणजे अगदी खरं आहे. त्यानंतर मग जसं मी त्यानंतर एक शिकारीवरचा ग्रंथ आहे सैनिकशास्त्र म्हणून. उत्तराखंडाचा चंदवंश म्हणून होऊन गेला. उत्तराखंडमध्ये एक चंदवंश होऊन गेला. त्या चंदवंशाचा राजा रूपचंद त्याने हा सैनिकशास्त्र हा ग्रंथ लिहिला. तो मृगयेवर आहे की प्राण्यांची शिकार. म्हणजे मी आता परत मागे जाते प्रस्तावनेत. जेव्हा मी प्रस्तावनेत मी म्हटलं होतं की पाकशास्त्र आपलं खूप प्रगत होतं 2000 वर्षापूर्वी. पण तर त्या भोजन कुतूहलामध्ये आणि मानसोल्लासामध्ये सोमनाथ सुरीने सांगितले की तुम्ही जे ताजं मांस आणतात त्याला तुम्ही हळद, मीठ आणि मिरेपूड लावून ठेवा. त्याला कारण होतं की त्याच्यातलं सगळं मांसातलं पाणी ते शोषून घेईल आणि जेव्हा तुम्ही जाळावर धराल तेव्हा ते चांगलं भाजल्या जाईल. तर
तर मग आत्ता आपला काय प्रकार आहे, आपण करतो बार्बिक्यू, मॅरिनेशन, हे सगळं ते सगळं तिथून आलेलं आहे. म्हणजे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता की शिकार करणं, ती कशी बनवणं आणि ती शिकार कशी करायची त्याची पण एक पद्धत होती, त्याच्यावर ग्रंथ लिहिला गेला. भोजन कसं बनवायचं त्याच्यावर ग्रंथ लिहिला गेला. हे सगळे त्यांचे जे तेव्हाची जी पद्धत होती त्या सगळ्यांवर त्यांनी विस्तृतपणे बारकाईने लिहून ठेवलेलं आहे. हे आपलं खरंच भाग्य आहे. खरंच भाग्य आहे. आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याकडे कसं होतं की आपल्याला कुठल्या गोष्टीची आपलं नाव लिहून ठेवणं किंवा असं काही हे कधी नव्हतं. त्यामुळे या सगळ्या ग्रंथांना आपल्या संस्कृतीचे, साहित्य संस्कृतीचे पुरावे असं आपण त्याला सहज म्हणू शकतो. आणि तुम्ही आता जे सांगताय त्याच्यातनं ते अधिक ठळकपणाने ते स्पष्ट होतं. तेच की ते म्हणजे कळालं पाहिजे विद्यार्थ्यांना. तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करा, आयुर्वेद करा, तुम्ही संगीतात PhD करा, पण तुम्ही मूळ येऊन संस्कृत वाचा, तुम्हाला नक्कीच नवीन संदर्भ मिळेल. आणि जे म्हणजे आता हे पुस्तकं पब्लिश झालेले आपण वाचले म्हणून आपल्याला माहिती, पण काही अप्रकाशित हस्तलिखित आहे, त्याचा कॅटलॉग असतो. त्या दिवशी मला धनुर्विद्येवरचा हे दिसलं अप्रकाशित हस्तलिखित. असं म्हणताय म्हणून सर्व शास्त्रांचं मूळ संस्कृतमध्ये आहे असं तुम्ही म्हणता. हो, म्हणून मला म्हणायचं की सर्व शास्त्रांचं मूळ हे संस्कृतच आहे. गणितच जा, वैदिक गणित. हो, वैदिक गणित हा पण खूप मोठा भाग आहे. मग अशी तुम्ही प्राण्यांचं सांगत होता, तर हंसदेवाचं मृगपक्षीशास्त्र हा पण त्याचाच हो, त्याचाच कारण त्याच्यातही बरंच काही त्यांनी पक्ष्यांचा अभ्यास ठेवलेला आहे. बृहत्संहिता वराहमिराची तो इन्सायक्लोपीडिया आहे, म्हणजे ज्ञानकोश आहे प्राचीन आपल्या सगळ्या शास्त्रांचा. काय नाही आहे त्याच्यात वर्णन. वास्तुशिल्प आहे, वास्तुशास्त्र आहे, शिल्पशास्त्र आहे, रत्नशास्त्र आहे, कृषी आहे, प्राणी परीक्षा आहे, सर्व बृहत्संहितेमध्ये वराहमिराने नमूद करून ठेवलेलं आहे सगळ्याविषयी. म्हणजे ती संहिता आपण मुळात कधीतरी अभ्यासायला पाहिजे. हो, नक्कीच. बरोबर. पुढे मग याच्या ॲग्रिकल्चर हा तर फार मोठा भाग आहे. तर मग आपण कृषीशास्त्राबद्दल बोलत होतो, तर परत तुम्ही कृषीशास्त्रावर पण आहे. पराशर ऋषींनी हा 9व्या शतकात लिहिलेला कृषी पराशर म्हणून ग्रंथ आहे. साहजिकच आहे, भारत हा मुख्यतः कृषीप्रधान देश राहिलेला आहे फार पूर्वीपासून. अजूनही 60-70% लोक कृषीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषीवरच अवलंबून आहेत. तर प्राचीन काळी म्हणजेच पराशर ऋषींनी सांगून ठेवलेले की धान्याची साठवणूक कशी करायची, जपणूक कशी करायची, धान्य म्हणजे लावताना म्हणजे ती बीजाची ओळख, बीज कसं निवडायचं, त्याची जोपासना कशी करायची, लागवड कशी करायची, त्याच्यानंतर पाऊस, वादळ, वारा याचा अंदाज कसा घ्यायचा शेतकऱ्यांनी, हे सगळं पराशर ऋषींनी त्या काळी 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पशुधनाची व्यवस्था कशी करायची, पशुव्यवस्थापन सांगितलेलं आहे. बऱ्याच म्हणजे शेतीविषयक विविध गोष्टी त्यांनी बारकाईने नमूद करून ठेवलेले आहे की त्या आज म्हणजे जर त्याचा खरंच व्यवस्थित अभ्यास झाला तर आजच्या शेतकऱ्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. आणि नुसतं त्यांनी म्हणजे शेतीविषयकच सगळं सांगितलं तर आहेच, पण शेतीसोबत तुम्ही करायचे उत्सव, विधी हे पण त्यांनी नमूद केलेलं आहे. हे फार वैशिष्ट्यपूर्ण कारण की आवश्यक आहे, म्हणजे खूपच. कारण मनुष्य हा स्वभावतःच उत्सवप्रिय प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. तर पराशर ऋषी म्हणतात की तुम्ही आपण आत्ताही म्हणजे कोणतंही कार्य करताना सुरुवातीला देवाची आराधना करतो, परमेश्वराचं स्मरण करतो आणि त्या कार्याला सुरुवात करतो. तर पराशर ऋषींनी म्हटले की तुम्ही शेतीचं काम सुरू करताना विधी त्यांनी सांगितला आणि तो विधी तुम्ही सगळ्या समूहाने एकत्र येऊन करा. तर त्यामागे खूप महत्त्वाचं आहे ते, कारण की शेती हे टीमवर्कच आहे आणि शेती हे भर उन्हात पावसात केलं जाणारं काम आहे. त्यामुळे हे असे गाणे, उत्सव हे केल्याने थकवा आपला निघून जातो आणि काम भराभर होतं समूहाने एकत्र येऊन आणि असे गाणे गात. आता आपण पाहतो अजूनसुद्धा कोकणामध्ये भात लावणी करताना ते तिथले लोकगीतं म्हणतात, ओव्या म्हणतात. किती क्लिप्स येतात आजकाल याच्यावर यूट्यूबवर की भात लावणी करतानाची गाणे म्हणतात सगळेजण. म्हणजे ती आपली जुनी चालत आलेली परंपरा आहे ती, जी त्यांनी सांगितली पराशर ऋषींनी, ती अजूनही टिकून आहे काही काही भागांमध्ये. तर म्हणजे खूप विशेष आहे हा की. आणि त्याच्या मागचा त्यांचे ते सगळे हेतू आहे की आम्ही म्हणत नाही की
हे आपलं शास्त्र म्हणजे आपलं शास्त्र आहे, संस्कृत आहे, ती टिकली पाहिजे म्हणून तुम्ही वाचा, हे मुळीच नाही. संस्कृतमध्ये शास्त्रग्रंथ आहे आणि ते शास्त्राला धरून आहे. तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल करा, तुम्ही त्याचं आणि आत्ताचं आणि तेव्हाचं सगळा तुमचे जो विषय आहे तो जुळून पहा. तुम्हाला जर त्याच्यातनंच काही नवीन मिळत असेल तर तुम्ही विश्वास ठेवा. बरोबर, अगदी प्रॅक्टिकल, जसं मी माझं सांगितलं गार्डनिंगचं, मला जो अनुभव आला, पाकशास्त्राचा, तुम्ही बघा, तुम्हाला जे बार्बिक्यू करायचं, मॅरिनेशन करायचं, तुम्हाला त्याच्यापेक्षा 2 गोष्टी नक्कीच त्याच्यात जास्त सापडतील. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. शास्त्रग्रंथावर तर तुम्ही विश्वास म्हणजे त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तुम्हाला नक्कीच सगळ्या शाखेमध्ये उपयोग होणार आहे. खरं. डॉक्टर श्रीधर वर्णेकरांनी या कृषी पराशरावर त्यांच्या अर्वाचन संस्कृत साहित्याच्या इतिहासात त्या पुस्तकाविषयी बरीच माहिती दिलेली आहे. ती जर यांना कोणाला वाचायचं असेल तर त्याच्यात मिळू शकेल. अरे वा, म्हणजे फार ही अगदी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता इथे तुम्हाला सांगायला पाहिजे की हे आपण सगळं करतो आहोत, तर प्रसादची पण आपली शास्त्र संपदा म्हणून योजना आहे. तर त्याच्यामध्ये आपण ही प्राचीन शास्त्र, मूळ संस्कृत श्लोक, अर्थ अशा पद्धतीने आपण ते मराठीत आणतो आहोत. आणि त्यातले 5 पुस्तकं त्यातली प्रसिद्ध झालेली आहेत आणि पुढची सगळी चालू आहे. फारच छान. लोकांना म्हणजे कोणाला असं जर अभ्यास करायचा असेल तर एक टेक्स्टबुक असं जे आवश्यक असतं तर ते इथे उपलब्ध होईल. ओके, तेच तसंच तुमचं तसंच खूप काम मोठं आहे आणि हा प्लॅटफॉर्म इथला इतका महत्त्वाचा आहे की तुमच्या माध्यमातून मी म्हणजे नवीन पिढीला सांगू शकते, म्हणजे सांगते की तुम्ही नक्कीच शास्त्रग्रंथाचा. हे सांगणं असा माझा उद्देश नव्हता, पण लोकांना हे माहिती व्हायला पाहिजे की हे जुनं हे संस्कृत आहे, पण मग आता ते आपल्या पोहोचे बाहेरचं आहे असं नाही, तर ते तुमच्या आवाक्यात आहे, तुमच्या आवाक्यात आहे हे सांगणं हा माझा उद्देश. आणि संस्कृतचे लोक आहेत अजून की जे तुम्हाला सांगू शकतात. त्याच्यातलं संस्कृत भाषेची काही अडचण आली तर त्याच्याविषयी मार्गदर्शन करू शकतात. भाषांतर अवेलेबल आहे सगळ्या प्रकारच्या. आणि पुण्यासारख्या शहरात तर खूप संस्था आहेत, तर तिथे तज्ज्ञ मंडळी आहेत जी संस्कृतच्या ज्ञानाविषयी तुम्हाला नक्कीच माहिती देतील. तर मग आपण हे कृषीशास्त्राबद्दल समजून घेतलं, त्याच्यामध्ये अजून बरंच काही असेल, पण आज आपण बरीच शास्त्र समजून घेणार आहोत. तर मग आता आपण पुढच्या शास्त्राकडे वळूया. तर आता मला असं एक कुतूहल आहे की खेळाबद्दल काही आपल्याकडे सांगितलेलं आहे का? नक्कीच, खेळाबद्दल आपल्याकडे खूप ग्रंथ अवेलेबल आहे. 10व्या 11व्या 12व्या शतकामधले. चतुरंग दीपिका नावाचा एक ग्रंथ आहे. शूलपाणी याने 11व्या 12व्या शतकात तो लिहिलेला आहे. चतुरंग म्हणजे 4 सदस्य असलेले, हत्ती, रथ, घोडा, पायदळ आणि तेच म्हणजे रथ, हत्ती, घोडा आणि पायदळ असे 4 सैन्य असलेले ते म्हणजे चतुरंग. आणि तो 4 हाताचे फासे टाकून तो खेळायचा हे आहे, खेळ आहे. तर आत्ताचा आपला जो आहे खेळ बुद्धिबळ म्हणजेच चतुरंग असं म्हटलं जातं. म्हणजे बुद्धिबळाचा पूर्वावतार चतुरंग तो आपल्याला तिथे अगदी सविस्तर सापडतो. हो, सविस्तर सापडतो. कारण की संस्कृत साहित्यामध्ये हे अगदी साहजिक आहे की एखादा ग्रंथ न मिळणे किंवा तो त्याची प्रत नष्ट झाली किंवा अर्धवट असणे किंवा त्याचा लेखक कोण आहे माहिती नसणं, तर हे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे चतुरंग दीपिकेसारखे पुस्तकं नवीन पिढीला माहिती असणं किंवा सगळ्यांना सहज उपलब्ध होणं म्हणजे न होणं हे साहजिकच आहे. पण 1790 साली सर विल्यम जोन्स यांनी ऑन द इंडियन गेम ऑफ चेस नावाचं एक आर्टिकल पब्लिश केलं आणि त्याच्यात चतुरंग दीपिका ह्या ग्रंथाचा म्हणजे त्याच्यावर आधारित हे आर्टिकल होतं. आणि हे आर्टिकल जेव्हा पब्लिश झालं तेव्हा जे बुद्धिबळाशी संबंधित खेळाडू किंवा संशोधक होते त्यांचं ह्या ग्रंथाकडे लक्ष वेधलं गेलं. आणि मग तेव्हा असा सिद्धांत मांडला गेला की आधुनिक जगात जो खेळ खेळला जातो बुद्धिबळ, तो म्हणजेच हा चतुरंग. आणि मग त्यामुळे चतुरंग दीपिका ह्या ग्रंथामुळे बुद्धिबळाचा विकास, उत्पत्ती, त्याचा म्हणजे त्याचं पुढे जाऊन त्याचे नियम हे सगळं म्हणजे ते व्हायला खूप मदत झाली. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर पुढे जाऊन मग तो बराच युरोपात वगैरे गेला आणि मग तिथे त्याला नियमबद्धता आली त्या खेळाला. इकडे अरब कंट्रीत पण गेला, मग त्या चतुरंगवरून चतरंग झालं आणि चतरंगवरून मग अरबमध्ये वगैरे तिथे शतरंज हा शब्द निर्माण झाला. अशी त्या सगळी बुद्धिबळाची कथा आहे. टप्पे विकसित होत गेले. आणि त्याच्यामुळे म्हणजे हे बुद्धिबळ म्हणजे हे सगळे खेळ
म्हणजे खेळाच्याही क्षेत्रात तुम्ही काही करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचं मूळ हे संस्कृतमध्ये आहे, जे आम्ही सांगतो त्याचे हे अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. आणि पुढचा खेळ म्हणजे आहे गंजिफा खेळणं. बर हा गिरिधरकृत ग्रंथ आहे. हा पण आहे 11व्या-12व्या शतकातला. बर हां, तर म्हणजे गंजिफा खेळ हा पत्त्यांसारखा एक खेळ, बैठा खेळ आहे. अच्छा त्याच्यामध्ये त्याचं डिटेल सांगायचं झालं तर गंजिफा खेळांचं की त्याच्या 96 पानं असतात, पत्ते असतात बर आणि ते 8 विभागात विभागले जातात. अच्छा असं त्याचं थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि काही गंजिफांना छद असं म्हटलेलं आहे. ओके हां, तर 9 ग्रह छद म्हणजे 9 ग्रहातील राशींचा गंजिफा म्हणून प्रसिद्ध आहे. बर. आणि महाराष्ट्रात पूर्वी दशावतारी गंजिफा म्हणून प्रसिद्ध हो होता. हो मी ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल. तर मग त्याच्यात त्यांनी वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, राजा, वजीर, एक्का असं त्यांचा तो हे राहायचा सेट. बर आणि 3 खेळाडू बसायचे बर आणि एकमेकांना समान पत्ते वाटले जायचे. मस्त. आणि ह्या दशावतारी गंजिफाचं मी सांगते. आणि जर तुम्ही खेळायला बसले आणि खेळ जर तुम्ही दुपारी खेळत असाल, दिवसा खेळत असाल आणि ज्याच्या हातात राम राजा म्हणून आला तो डाव सुरू करायचा. अच्छा हां, आणि हाच खेळ जर तुम्ही खेळायला रात्री बसले आणि त्याच्या हातात जर कृष्ण राजा म्हणून आला तर तो डाव सुरू करायचा. आणि जो डाव सुरू करायचा त्याला सुरक्या म्हटलं जायचं. अच्छा असं सगळं डिटेल त्या गंजिफा खेळणं तो करायला पाहिजे तर. गिरिधरकृतांनी खूप छान म्हणजे तो ग्रंथ लिहिलेला आहे, गंजिफा लेखनम म्हणून, खेळनम म्हणून. आणि म्हणजे थोडक्यात काय, आत्ताचा जो आपल्या पत्त्यांचा खेळ आहे त्याच्यावर त्याच्यासारखाच तो एक प्रकार असला पाहिजे. मग अशा प्रकारे आपल्या संस्कृत साहित्यामध्ये खूप समृद्ध अशी ग्रंथसंपदा आहे. शास्त्र ग्रंथ त्यावर आधारलेले आहे. तर मला तुम्हाला उमाताई एक विचारायचं आहे की तुम्ही शास्त्र संपदेवर खूप काम केलेलं आहे, तर तुम्ही कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत? या योजनेमध्ये आपण एकंदरीत 30 शास्त्रांवरती आपण पुस्तक करत आहोत. तर त्याच्यामुळे त्याचं संपादन करता करता बरेच वेगळे ग्रंथ माझ्यासमोर यायला लागले. आता ह्या ग्रंथांची, काही ग्रंथांची नावं मी सांगते, पण मला आवडलेलं काही गमती मला सांगायला आवडेल तुम्हाला. आता मगाशी आपण जे बघत होतो कृषीशास्त्र, तर ते कृषीशास्त्रातले 2 अनुभव हे खूप चांगले मी जे प्रत्यक्ष बघितलेले आहेत तर ते मला तुम्हाला सांगायचं वाटतं. की एक म्हणजे आपण ह्याच्यामध्ये थोडासा आयुर्वेदाचा पण भाग आहे की आपण जो च्यवनप्राश तयार करतो तर तो च्यवनप्राश तयार करताना आवळे जे घ्यायचे तर त्याच्यासाठी त्या कृषीशास्त्रामध्ये एक विधी सांगितलेला आहे. विधी काय, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, त्याची अमुक प्रकारे त्या आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आणि मग त्यानंतर त्या झाडाला तुम्ही मला असं या कारणासाठी औषध तयार करायचं आहे माझ्या प्रकृतीसाठी, तर तू मला त्यासाठी मला फळं भिक्षा म्हणून दे, भिक्षा म्हणून दे. आपण झाडाची फळं तोडून ओरबाडायची नाही, तर ते आपण ती भिक्षा म्हणून मागायचे आणि झाड भिक्षा घालतं. हो, हे मी स्वतः बघितलेलं आहे. हो का? आणि ती फळं कशीही असतात, म्हणजे आपण जी बाजारात गेल्यानंतर आपण जी अशी टवटवीत मोठाली फळं बघतो तशीच ती फळं असतात असं नाही. पण ती फळं वापरून जर का आपण च्यवनप्राश केला तर त्याने येणारे गुणधर्म कितीतरी जास्त वाढतात. तर हे मला अगदी फार चकित करणारं वाटलं. आणि आता दुसरा एक अनुभव तो मी स्वतःने घेतलेला, पण मी त्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत. दीपक जोशी म्हणून कोकणामध्ये एक जण आहे. तर यांचं वैशिष्ट्य असं की तुम्ही म्हणालात तसं त्यांनी ती कृषीशास्त्रावरची पुस्तकं वाचली आणि त्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि त्यांनी ठरवलं की नाही मी हे सगळं करून बघणार. तर त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की तर त्याच्यामध्ये एक मंत्र शेती म्हणून, एक मंत्र शेती हे मी म्हणते आहे कारण मला दुसरं नाव नाही सुचलं, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं विधी दिलेले आहेत की ते विधी आणि मंत्र म्हणून तुम्ही ती रोपं लावायची आणि रोज ते मंत्र त्या रोपांना ऐकवायचं. तर असं त्याचं स्वरूप आहे म्हणून मी त्याला मंत्रशेती म्हटलं. अगदी म्हणजे ती जादूनी ती झाडं उगवून आली तसं नाही. तर यांनी त्याचा प्रयोग केला आणि 2 भागात केला. एकामध्ये त्यांनी एकच रोप, मला वाटतं भाताचं रोप किंवा असं असेल, आता ते नाही इतकं नाही आठवत, पण ती नेहमीच्या पद्धतीने लावली आणि शेजारच्या वाफ्यामध्ये या मंत्रांच्या विधीप्रमाणे त्यांनी लावली. तर ती मंत्राच्या विधीने जी रोपं आली ती त्याची वाढ याच्या दुपटीच्या वेगाने ती झाली.
तर म्हणजे आपल्याला असं वाटतं की का आपण पुराणातली वानगी ती पुराणात राहू दे, पण हे असे त्याचे प्रत्यक्ष प्रयोग जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की त्याचा विचार करायला पाहिजे. डेक्कन कॉलेजमध्ये ते प्राचीन विज्ञानावरती हे झालेलं होतं, प्रदर्शन तर तिथे ते दीपक जोशी आलेले होते. झाली होती. हे एक मला आठवतं. आणि काही 2 वर्षापूर्वी आपण प्राचीन विज्ञानावरतीच आपण अंक प्रसिद्ध केलेला होता. तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ माझ्यासमोर आला. तर तो असा की अगस्त्य संहिता म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर त्या अगस्त्य संहितेमध्ये ड्राय बॅटरी कशी तयार करायची तर त्याचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये ते कुंभ आणि त्या कुंभांमध्ये पारा भरून आणि लोखंडाच्या धातूच्या त्याने धातू ते कसे हे करायचे असं ते सगळं त्याने दिलेलं आहे. पण त्याच्यातनं आपण आज ज्या टॉर्चमध्ये वगैरे ज्या छोट्या आकाराच्या बॅटरी वापरतो तर तशा त्याच्यातनं वीज तयार होते. आणि ह्याचे व्हिडिओ तुम्ही आता तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं तर ते प्रयोग तुम्हाला प्रत्यक्ष केलेले तिथे बघायला मिळतील. पण त्याच्यातनं चांगल्यापैकी वीज तयार होते आणि एक बल्ब लागतो. खूपच सुंदर, खूपच छान, किती महत्वपूर्ण माहिती. म्हणजे हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तर अगदीच महत्वाचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं वैदिक गणितातील आपण यज्ञ संस्थेला म्हणतो की यज्ञ संस्था म्हणजे काय नुसतं आपण आहुती देतो वगैरे असं, पण या यज्ञ संस्थेने शुल्बसूत्र जन्माला घातली. म्हणजे या शुल्बसूत्रातनं आज आपल्याला भूमिती जी आज आहे भारतीय भूमिती जी पाय या संख्येचं सुद्धा उत्तर देऊ शकत होती. ही जी हे जे गणित जे आहे तर हे या यज्ञ संस्थेतनं निर्माण आलं. कारण त्यांना ती जी यज्ञाची जी वेदी जी असायची ती किंवा यज्ञाचा याग करण्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या त्यांना अत्यंत ॲक्युरेट लागत असत. आणि त्या वेगळ्या वेगळ्या आकाराच्या असतात. त्यांना चिती मिळत असत. तर या चिती वेगळ्या वेगळ्या आकाराच्या असतात आणि त्या तंतोतंत यासाठी त्यांनी ते गणित जन्माला घातलं. तर म्हणजे मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. आणि आपण जेव्हा नुसतं म्हणतो की हे काय यज्ञ करतात तर ह्या यज्ञाच्या मागे केवढी मॅनेजमेंट आहे, केवढं विज्ञान आहे, हे सगळं आपण प्रत्यक्षात जाऊन तपासायला पाहिजे. गोष्ट सूक्ष्म आणि बारकाईने नमूद करून ठेवली की हे असं आणि असंच झालं पाहिजे. त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात महत्व आणि त्याच्यातले बारकावे आणि सायन्स लक्षात येत नाही. अगदी त्याच्यामुळे आज तुमच्यामुळे या सगळ्या शास्त्रामध्ये शिरायला मिळाले याचा मला खूप आनंद झाला. असे अजूनही अनेक शास्त्र आहे, पण आपण ते सगळं जर बघत बसलो तर आपण आपली मुलाखत कधी संपणार नाही. नक्कीच. मी तुमच्या माध्यमातून मी सांगू शकते सांगायचं आहे मला एक की मी जिथे कार्यरत आहे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागात, तिथे आम्ही जी कोश बनवतो, डिक्शनरी बनवतो, दरवर्षी एक व्हॉल्यूम पब्लिश करतो. तिथे आमच्या 1.5 कोटी स्लिपा आमच्या रेफरन्सला आहेत. शब्द आम्ही करून आहेत तिथे. तेच आम्ही रेफरन्सला जुन्या शास्त्री पंडितांनी त्या बनवलेल्या आहे. आणि 1500 बुक आमच्या कॉर्पसला आहेत. तर आत्ता मी जे ग्रंथ सांगितले त्याविषयी तुम्हाला पाहायचं असेल किंवा अजूनही काही संस्कृतचे ग्रंथ आणि पुस्तकं त्याचा अभ्यास करायचा असेल, माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की डेक्कन कॉलेजला या. वर्षातनं एकदा आमचा ओपन डे असतो. तर त्या दिवशी आमचा तज्ज्ञ स्टाफ तिथे असतो. सगळेजण माहिती द्यायला तुम्हाला काय नेहमीच तयार असतात. तर तुम्ही नक्की या. आणि डेक्कन कॉलेज देत असलेली खूप मोठी संधी आहे. खूपच. आमची तशी पण मेन लायब्ररी खूप मोठी आहे आणि डेक्कन कॉलेजचे आमचा संस्कृत कोशशास्त्र विभागाची पण लायब्ररी खूपच मोठी आहे आणि 200 वर्ष जुनं आमचं कॉलेज आहे. त्यामुळे तुम्ही नक्की येऊ शकता कॉलेजला. अगदी आज खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि भविष्यात परत असं कधीतरी आपण भेटूयात, बोलूया. नक्की. आणि अजून काही विषयांवरती समजून घेऊया. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.